आदेशानंतर गोरसच्या दूध संकलनाला सुरुवात। लवकरच गोरस पाकचे देखील केले जाणार उत्पादन। सध्या 2000 लिटर दुधाचे होते संकलन। वर्धात गोरस भंडारावर कार्यवाही झाल्यानंतर गोरस भंडार प्रशासनाचे उच्च न्यायालयात धाव घेतली होती। न्यायालयाकडून अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यवाहीला अयोग्य मानत 7 जुलै रोजी गोरस भंडारच्या बाजूने निर्णय देण्यात आलाय। गोरस भंडारला उत्पादन व विक्री करायला परवानगी देण्याचा आदेश न्यायालयाने दिलाय। त्यानुसार आता गोरस भंडारच्या वतीने गोरस भंडाराच्या मुख्य केंद्रात दूध संकलनाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली। सध्या 2000 लिटर दूध संकलन होत असून हळूहळू यात वाढ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। तर येत्या 1 ऑगस्ट पासून गोरस पाक आणि इतर उत्पादन प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती गोरस भंडारचे अध्यक्ष निलेश पाटील यांनी दिली आहे। मान्य उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाने जो 7 तारखेला आदेश दिला होता, त्यांनी अन्न प्रशासन विभागाने केलेल्या कारवाईला बाजूला सारून सुरू करण्याचे आदेश दिलेले होते। त्या आदेश सुरू करण्यावर दिल्यावरही संघाचं कामकाज काही दिवस बंद होतं। त्याच्या मागचं कारण म्हणजे बरेचशा सुधारणाचं जे आहे त्याचं पूर्वी जे सुरू केलेलं काम होतं ते पूर्ण करण्यासाठी आम्हाला अवधीची आवश्यकता होती। त्यामध्ये संघामध्ये असलेले पूर्ण फ्लोअर टाईल्स, वॉल टाईल्स आणि सिलिंग वगैरे सगळं चेंज करून नवीन करण्यात आलेलं, कलरी वगैरे करण्यात आलं। बरेचशा ज्या काही नवीन मशिनरी होत्या त्या नवीन मशिनरी घेण्यात आलेल्या। अन्न व प्रशासन विभागाच्या हिशोबाने जो काही बटर मिल्क मध्ये बर्फाचा मुद्दा होता त्यासाठी आरो प्लांट वगैरे लावण्यात आलेला आहे। चिलिंग प्लांट वगैरे करून बीएमसी पर्यंतची व्यवस्था करण्यात आलेली आहे। या कार्यखंडामध्ये ज्यावेळेस कारवाई झाली त्यावेळेस काही अन्न व प्रशासन विभागाने जे नमुने घेतलेले होते त्या नमुन्याचा अहवाल येण्याच्या पूर्वी वर्धा जिल्ह्यातील जो ग्राहक वर्ग आणि समाजसेवी संस्थांनी जे गोरस भंडारला साथ दिली कोणत्याही परिणाम येण्याच्या पहिले, त्यामुळे मी त्यांचे संघाच्या वतीने गोरस भंडार जे संस्था संघ आहे दूध संघ याच्या वतीने त्यांचे मी आभार मानतो आणि याही पुढे तुमची मदत अशीच राहील हे तुमच्याकडून अपेक्षा आहे। संघाच्या या दूध संघाच्या याच्यामध्ये जे काही दूध उत्पादक ग्राहक आहे संकट काळामध्ये ते याच्यामध्ये जे पाठीमागे उभे राहिले गोरस भंडार या संस्थेच्या मध्ये, त्यामुळे त्यांचे आणि ग्राहक वर्ग आणि सर्व समाजसेवी संस्था यांचे मी जागतिक आभार मानतो। ज्यावेळेस दूध संघावर जी कारवाई झाली गोरस भंडारवर त्यावेळेस 8,500 ते 9,000 लिटर पर डे दुधाचा पुरवठा सुरू होता। आता एवढ्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये दूध संकलनामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांची इकडे तिकडे विल्हेवाट लावलेली होती। काल आषाढी एकादशीच्या दिवशी त्यांच्याकडून दूध संकलन करण्यात आलं व 11 दूध उत्पादन केंद्रावर त्यांच्याकडून फ्रेश मिल्क दूध याचं वाटप करण्यात आलं। यामध्ये असत असताना आताच्या घडीला 2000 लिटर पर्यंत दुधाचं संकलन झालेलं आहे। दूध संकलन पूर्ववत येण्यासाठी आणखी कमीत कमी 10 ते 15 दिवसाचा कालावधी जाऊ शकतो। तत्पूर्वी 1 तारखेला दुधाच्या याच्यामध्ये गोरस पाक आणि हे उत्पादन ग्राहक वर्गांना आउटलेट मधून 11 विक्री केंद्रामधून त्यांच्यासाठी विक्री करता उपलब्ध व्हावं यासाठी उद्या किंवा परवापासून त्याच्यासाठी लागणार जे काही रॉ मटेरियल आहे आणि हे आहे याची प्रोसेसिंग उद्यापासून सुरू करण्यात येईल आणि ग्राहकाच्या सेवेसाठी दुकानामध्ये उपलब्ध करण्यात येईल।